नमस्कार, मी विजया बोमन। ठाकरेंचा खरा गेम केला होता तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या आमदारांनी। संजय शिरसाट, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार अशा 3 आमदारांनी ठाकरेंना सोडलं। तिथेच आता उद्धव ठाकरे या खिळी करत असल्याचं दिसतंय। पण ठाकरेंच्या टार्गेटवर शिंदे नाही तर भाजप आहे। नेमकं घडलंय का? भारतीय जनता पक्षाचे 6 ते 8 नगरसेवक ठाकरे गटामध्ये येऊ शकतात। माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह 6 ते 8 नगरसेवक शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। येत्या रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात हे भाजपचे शिलेदार शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे। एकीकडे 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच भाजपला जो आहे तो एवढा मोठा धक्का बसू शकतोय। यापूर्वी मोदी लाटेमुळे भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत होती। भाजपकडूनही येणाऱ्यांना रेड कार्पेट टाकलं जात होतं। कुठलंही निष्ठा आणि तत्व हे भाजपामध्ये नव्हतं। या काळात क्वचितच एखाद्या नेत्यानं भाजपमधून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला असावा। पण लोकसभा निवडणुकीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात भाजपचं महाराष्ट्रामध्ये पानिपत झालंय हे जवळपास खरं आहे। देश पातळीवरही भाजपला चांगलं यश मिळालेलं नाहीये। त्यामुळे आता भाजपचे ग्रह फिरलेले दिसतात। भाजपमध्येही फुटीचे वारे वाहू लागलेत। त्याची सुरुवात ही संभाजीनगर मधून होताना दिसते। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या फुटीला अत्यंत महत्त्व आलेलं आहे। भाजप सोडत असल्याच्या वृत्ताला राजू शिंदे यांनी दुजोरा दिलाय। 5 ते 6 नगरसेवक सोबत घेऊन आम्ही भाजप सोडत आहोत। भाजपमध्ये राहून आपले प्रश्न सुटत नाहीत अशी भावना आता कार्यकर्त्यांची झाली आहे। त्यामुळे आम्ही भाजप सोडणार आहोत असं शिंदे यांनी म्हटलंय। मी महापौर शहराध्यक्ष होऊ शकलो असतो पण झालो नाही। याचा विचार भाजपनं करावा। रविवारी शिवसंकल्प मेळाव्यात आमचा प्रवेश होणार आहे हे त्यांनीच सांगून टाकलंय। इतर नगरसेवकांची नावे आम्ही आत्ताच सांगणार नाही कारण त्यांच्यावरती दबाव येईल। मला जर संजय शिरसाट यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची संधी दिली तर नक्की लढवेल आणि जिंकून सुद्धा येईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला। संजय शिरसाट यांनी मंत्री व्हायचं असेल तर आत्ताच व्हावं, नंतर जनता त्यांना संधी देणार नाही असा टोला सुद्धा त्या ठिकाणी शिंदे यांनी लगावलेला आहे। छत्रपती संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला। त्या ठिकाणी संदीपान भुमरे हे शिंदे गटाचे खासदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत। अशामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा पाय रोवण्यासाठी आणि विशेषतः मराठवाडा पुन्हा काबीज करण्यासाठी आता उद्धव ठाकरे कामाला लागलेले दिसतात। आणि त्यामध्येच आता येत्या रविवारी 8 ते 10 नगरसेवक जे आहेत ते छत्रपती संभाजीनगर मधील फोडले जाणार आहेत आणि ते नगरसेवक भाजपाचे आहेत। ही सुरुवात झालेली आहे। शरद पवार गटामध्ये सुद्धा फोडाफोडीचं वातावरण सुरू झालेलं आहे। पवारांनी मोजक्याच आमदारांवरती डाव लावलेला आहे आणि तेवढेच आपल्या पक्षात घेणार आणि त्यातूनच पक्षाचा फायदा होईल असं दिसत असेल तरच त्यांना एंट्री दिली जाणार आहे। अशामध्ये आता महाविकास आघाडी सुद्धा फोडाफोडी सुरू झालेली आहे। आता महाविकास आघाडी की महायुती शेवटपर्यंत कोण टिकतं हे पाहण्यासारखं असणार आहे। परंतु आत्ताच आलेली लाडकी बहीण योजना ही विधानसभेचं पवार आणि ठाकरेंचं गणित बिघडवू शकते अशा सुद्धा चर्चा आहेत। कारण लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद बघता लोक एकतर विचार करतात, स्पेशली महिला, जाऊ द्या काही नाही महिन्याला 1500 रुपये तर मिळतील, परंतु आता ते खात्यात येईपर्यंत काहीही भरोसा नाहीये। त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये जरतरचा विषय आहे। परंतु सध्याची अपडेट तर मोठी हीच आहे की छत्रपती संभाजीनगर मधील 8 नगरसेवक जे आहेत ते ठाकरे फोडतात। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। बाकी जय महाराष्ट्र पब्लिक।